काय म्हणताय तुमच्या जानकी मॅडम? माझे 10 लाख रुपये कधी मिळणार आहेत? 10 लाख मोठी रक्कम असते मॅडम, कळलं की नाही? जमवायला वेळ लागतोय. माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. काय सर, या सगळ्या गोष्टी जितक्या लवकर होतील ना तितक्या तुमच्याच हिताच्या आहेत. कारण काय आहे, जानकी मॅम हळूहळू आता रुळायला लागल्यात, त्यामुळे त्यांना मागच्या काही गोष्टी आठवण्याची शक्यता नाकारता येत नाही ना. हो, तुमचे पैसे देतो बाई, उगाच मला असं टेन्शन देऊ नका. अहो वाकनीस, त्या इनामदारांचा माणसाचा पत्ता काय आहे? बराच वेळ वाट बघतोय मी त्याची. साहेब माझा आत्ता त्याला फोन झाला, तो रस्त्यामध्येच आहे, पोहोचेलच तो काही वेळात. ठीक आहे, पोचल्यानंतर मी तुम्हाला कळवेन. ठीक आहे साहेब. साहेब एक छोटीशी गडबड झाली आहे. आपली उद्याची जी मीटिंग ठरली होती. ठीक आहे, किती वाजता भेटायचंय? रात्री 10 वाजता. हा ठीक आहे. साहेब, बाहेर कोणी भेटायला आलंय तुम्हाला, इनामदारांकडनं आलंय म्हणून सांगतोय. बसव, आलो मी. जी. वाकनीस, त्या इनामदारांचा माणूस आलाय, मी तुम्हाला करतो फोन 15 मिनिटांनी. नमस्कार साहेब. नमस्कार. मला इनामदार साहेबांनी पाठवले. अरे हा, बसा बस. काय म्हणतायत इनामदार साहेब? साहेबांनी तुमच्यासाठी ही बॅग पाठवली आणि पुढच्या महिन्यातल्या मीटिंगसाठी वेळ मागितली. मी वाकनीसांशी बोलतो आणि इनामदार साहेबांना कळवतो. ठीक आहे साहेब, मग निघू मी आता? या. आतेबाई. अरे काय रे? थोडं काम होतं तुझ्याकडे. नाही, काहीतरी अचानक थोडा बदल झालाय म्हणून मला आत्ताच जावं लागतंय. म्हणून ही बॅग जरा तुझ्याकडे ठेव. माझ्याकडे का? 15 लाख रुपये आहेत, आता कुठे ठेवणार मी? अरे बापरे, पण माझ्याकडे नको रे. आता एवढी जबाबदारी सांभाळायचं वय नाही राहिलं माझं. तू त्याच्यापेक्षा तिजोरीत ठेव ना. ठीक आहे, तसंच करतो. मला बोलवलंत? हो, काम होतं तुझ्याकडे. ही बॅग तुझ्याकडे ठेव. 1 मिनिट. अरे काम कर, बॅग तिजोरीत ठेवून झाल्यावर चाव्या माझ्याकडे आणून दे. आली आली आली, बाबाच्या गुहेची चावी आली. आता चावी लावायची आणि खुल जा सिमसिम. अहोजी काय चाललंय तुमचं? नाही चाललंय, वेळ लागायची पाळी आली. एवढा मोठा खजिना हाताला लागणार, जानकी मरणार. सिरियसली 2 मिनिटं उभा राहू आणि श्रद्धांजली वाहू. तुम्हाला वाटतंय ना तसं काहीही होणार नाही. काय झाले? पैसे दिले ना त्यांनी? दिले, पैसे दिले, मी तिजोरीत ठेवले, पण चाव्या त्यांनी स्वतःकडे ठेवल्या. हे आखरीतच घडलंय. माझ्यावर विश्वास नाहीये ना त्यांचा. मग मला एक सांगा, चावी घेऊन दादा नेमका कुठे गेला? चावी घेतली आणि बाहेर निघून गेले. कोण आहे? कोणी आहे का इकडे? सुगंधा बी नाही. हे काय कर मला माहिती लावूया. भाऊजी, काय झालं? चाव्या मिळाल्या ना? हो, चाव्या मिळाल्या. काय करू, इतका आनंद झालाय मला. हे बघा माझी अवस्था काय आहे आणि तुम्हाला चाव्यांची पडली होय. या म्हणजे चाव्या मिळाल्या नाहीत का? काय झालं आता? मी गेलो त्या आंधळीच्या खोलीमध्ये, तुम्हाला सांगतो, दबकत दबकत जायला लागलो. आंधळीनं माझ्या आवाजाचा वेध घेतला, तांब्या घेतला, ठाणकन मारलंय बघा. आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे? अहो 10 लाख गेले तर गेले. आपल्या तिजोरीमध्ये किल्लेदारांचे दागिने आहेत.